मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसात महिन्याभराचा सरासरी पाऊस। दुपारी 3 वाजता भरती, सोसाट्याचा वारा देखील वाहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उद्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा अंदाज, 300 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या 3 लेन्स सुरू, मात्र मुंबईकडे येणारी एकच लेन सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। वाहतूक पुणे मुंबई जुन्या महामार्गाने वळवण्यात आली, गरज नसेल तर प्रवास टाळण्याच्या देखील सूचना। लोणावळ्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प। आतापर्यंत 16 रेल्वे गाड्या रद्द तर 6 गाड्यांचे मार्ग बदलले। मुसळधार पावसाचा आमदारांना देखील फटका, मुंबईला पोहोचू न शकल्यामुळे बावनकुळे, प्रवीण दटके, समीर मेघे, विकास ठाकरे माघारी, अधिवेशन देखील स्थगित। मुंबई गोवा महामार्गावर खवटी इथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग वाहतूक ठप्प, पर्यायी मार्ग असलेला म्हापरळ खाडीवरचा पूलही वाहतुकीसाठी बंद। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, रोहा, पेड, नागोठणे, महाड हा परिसर पाण्याखाली। पेडमधील गावांना भोगावती नदीचा वेढा, महाडकरांनी वाहनं मुंबई गोवा महामार्गावरती उभी केली। मुंबईत मानखुर्द परिसरामध्ये झोपडपट्टीतील 3 मजली घर कोसळून 6 जण ठार, मृतांमध्ये आई आणि 5 मुलांचा समावेश, बांधकाम बेकायदा असल्याचं समोर। महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरचा पूल तुटला, अनेक पर्यटक अडकले, क्रेनच्या सहाय्यानं वाहनं काढली बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।